हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 3.2a मधील क्वेश्चन नंबर 1 मधील एकूण 22 प्रॉब्लेम्स पाहिले होते. तर त्यापुढचे काही प्रॉब्लेम्स आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. चला तर मग सुरू करूयात. प्रॉब्लेम नंबर 23. x square upon square root of 9 minus x raised to 6. Let I is equal to integration of x square upon under root 9 minus x raised to 6 dx. तर याला आपण स्क्वेअरच्या रूपात लिहूयात. That is integration of x square upon 9 means 3 square. आणि या x raised to 6 ला आपण x cube चा स्क्वेअर असं लिहूयात. dx असं का लिहिलं? कारण इथे बघा x cube चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 3x स्क्वेअर. तर त्यापैकी x स्क्वेअर या ठिकाणी आहे, म्हणून आपण इथं x raised to 6 च्या ऐवजी आपण हे असं लिहिलेलं आहे. ओके, पुट t is equal to x cube. So dt by dx is equal to 3x square. From this 1 upon 3 dt is equal to x square into dx. हे 3 आपण या ठिकाणी घेतलं आणि dx इकडे घेतला. तर ही व्हॅल्यू आपण आता याच्यामध्ये ठेवूयात. सो I is equal to 1 upon 3. हे 1 upon 3 जे आहे ते बाहेर घेतलं. इथं x स्क्वेअर dx जे आहे त्याच्या जागी आपण 1 upon 3 dt लिहित आहोत. तर त्यापैकी 1 upon 3 आपण बाहेर घेतलेलं आहे, तर इथं आपण हे dt घेऊ. सो 1 upon स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर मायनस t स्क्वेअर इक्वल टू 1 upon 3. We know that integration of 1 upon under root a square minus x square is sin inverse x by a. तर त्या फॉर्म्युलेला आपण इथं इंटिग्रेशन लिहूयात. sin inverse x by a. x is t. So t by 3 plus c. So required integration is 1 upon 3 into sin inverse value of t is x cube upon 3 plus c. Number 24. 1 upon x in bracket x cube minus 1. Solution. Let I is equal to integration of 1 upon x in bracket x cube minus 1 dx is equal to. या ठिकाणी बघा, छेदस्थानी x इंटू एक्स क्यूब मायनस 1 आहे, म्हणजे इथं जर आपण यांचा गुणाकार केला तर x raised to 4 मिळणार आहे. परंतु याचा डेरिव्हेटिव्ह वर नाही आहे, तर तो आपल्याला ॲडजस्ट करावा लागेल. मग त्यासाठी आपण इथं x raised to 4 होत आहे, तर आपण x raised to minus 4 न या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करूयात. सो x raised to minus 4 डिवायडेड बाय, इथं पण आपण x raised to minus 4 न मल्टिप्लाय करू. सो x इन ब्रॅकेट x क्यूब मायनस 1 dx is equal to x raised to minus 4 divided by, now x raised to minus 4 into x, इथं x चा घातांक 1 आहे, तर minus 4 plus 1 that is minus 3. so x raised to minus 3 in bracket x raised to 3 minus 1, तर यांचा आपण मध्ये गुणाकार करू. सो x raised to minus 4 upon, तर या दोघांचा गुणाकार केल्यानंतर इथं घातांकाची बेरीज होणार आहे, तर minus 3 plus 3 0 that is x raised to 0 मायनस x raised to minus 3 ना या 1 ला गुणायचं आहे, x raised to minus 3 as it is. so x raised to minus 4, x raised to 0 is 1 minus x raised to minus 3. बघा, आता या ठिकाणी या छेदाचा डेरिव्हेटिव्ह वर आहे का चेक करा तुम्ही. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर हा घातांक सुरुवातीला येईल, मायनस मायनस प्लस होईल आणि घातांकातून 1 वजा करायचं म्हणजे मायनस 4, म्हणजे इथं आहे ते. सो वी सबस्टिट्यूट
t is equal to 1 minus x raised to minus 3. Therefore dt by dx is equal to minus here minus 3 into x raised to minus 3 minus 1. घातांकातून आपण 1 वजा केलेला आहे. So dt by dx is equal to 3x raised to minus 4. हे 1/3 इकडे घेऊयात, 1/3 होईल आणि dx तिकडे घ्या. So 1/3 dt is equal to x raised to minus 4 dx. तर ही व्हॅल्यू आपण इथं ठेवू. Therefore I is equal to 1/3 into here 1/, हे जे आहे 1 minus x raised to minus 3, तर याची आपण व्हॅल्यू ठेवूयात t. आणि हे जे आहे x raised to minus 4 dx, त्याची व्हॅल्यू आपण ही घेतलेली आहे. सो 1/3 into its integration is log t plus c, that is 1/3 into log of, या t ची व्हॅल्यू तुम्ही ठेवा. तर t ची व्हॅल्यू आहे 1 minus x raised to minus 3. आता हे मॉड्युलसमध्ये काय लिहितात, कारण निगेटिव्ह संख्येचा आपण लॉग काढत नाहीत, म्हणून आपल्याला जी चिन्हविरहित अशी किंमत घ्यायची असते, म्हणून आपण इथं हे मॉड्युलस लिहितो. परंतु आता इथं पुस्तकामध्ये उत्तर देत असताना मॉडच्या ऐवजी डायरेक्ट ब्रॅकेट दिलेलं आहे, मग आपण सुद्धा तिथं ब्रॅकेट करूयात. सो 1/3 इंटू लॉग ऑफ, तर याला आपण छेदस्थानी घेऊ, 1 minus 1/x³ प्लस c, दॅट इज 1/3 इंटू लॉग ऑफ, इथं तिरकस गुणाकार करू, x³ minus 1/x³ प्लस c. पहिल्या प्रश्नातला शेवटचा 1/x log x इंटू लॉग ऑफ log x. सोल्युशन, लेट I is equal to integration of 1/x log x into log of log x. इथं आपण सबस्टिट्यूशन t is equal to log of log x ठेवूया, कारण याचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे. सो पुट t is equal to log of log x. Therefore dt by dx, here derivative of log x is 1/log x into derivative of log x is again 1/x, and therefore dt is equal to 1/x log x dx. तर हे 1/x log x dx ची व्हॅल्यू आता आपल्याला dt ठेवायची आहे. सो I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1/, हे फक्त आता log ऑफ log x ची व्हॅल्यू ठेवायची, म्हणजेच t. सो 1/t इंटू dt, कारण इथं 1/x log x dx ची व्हॅल्यू आपण ठेवलेली आहे dt. सो इट्स इंटिग्रेशन इज log ऑफ t. बघा इथं मी मॉड्युलसच्या ऐवजी ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. हे इथं मी मॉड्युलसच्या ऐवजी ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे, पुस्तकातल्यासारखं. इथं मी मॉड्युलसच्या ऐवजी ब्रॅकेट केलेलं आहे, जसं पुस्तकात दिलं त्याप्रमाणे लिहिलेलं आहे. सो I is equal to log of, now put the value of t, t is log of log x प्लस c. मित्रांनो, पहिला प्रश्न संपलेला आहे. दुसरा प्रश्न सुरू करण्या अगोदर तुम्हाला काही टाईप्स माहीत असणं गरजेचं आहे, म्हणून ते मी तुम्हाला इथे देतो. तुम्ही वरच्या बाजूला ते टाईप्स लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला, कारण कसं असतं की इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सोडवताना त्याचा टाईप ओळखता येणं फार महत्त्वाचं आहे. टाईप जर तुम्ही ओळखला ना बरोबर, तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना अडचण येणार नाही. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम सोडवताना तुम्ही या न्यूमरेटरला कसं कन्वर्ट करायचं आहे ते बघा. न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे या न्यूमरेटरचं रूपांतर असं करायचं आहे, म्हणजे a इंटू डिनॉमिनेटर ॲज इट इज प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आणखीन एक टाईप आपल्याला पाहायचा आहे,
इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स मायनस ए अपॉन कॉस एक्स प्लस ए. आता इथं मी थोडक्यात दिलेलं आहे, परंतु समजा हे असं पण असू शकतं की साइन एक्स मायनस ए अपॉन कॉस एक्स प्लस बी असं काही असेल. म्हणजे इथं एक अँगल असेल, इथे एक अँगल असेल, हे वेगवेगळे असतील. मग या ठिकाणी साइन आणि कॉस असेल किंवा कॉस आणि साइन असेल. तर इथं तुम्ही काय करायचं आहे, या छेदस्थानामध्ये कॉस किंवा साइन जे काय असेल त्याच्या पुढे जो अँगल असेल ना, तो अँगल वर तुम्ही तयार करायचा आहे, तो बनवायचा आहे. क्वेश्चन नंबर सेकंड, इंटिग्रेट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. नंबर 1 cos 3x मायनस कॉस 4x अपॉन साइन 3x प्लस साइन 4x. आता हे या टाईपचं नाही आहे, याला आपण वेगळ्या पद्धतीनं सोडवायचं आहे. ते कसं पहा. सोल्युशन, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos 3x मायनस cos 4x अपॉन साइन 3x प्लस साइन 4x. इथं आपल्याला cos c मायनस cos d आणि साइन c प्लस साइन d हे फॉर्म्युले यूज करायचे. हे बघा, cos c मायनस cos d हा एक अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, तुम्ही तो अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. इज इक्वल टू मायनस 2 साइन c प्लस d अपॉन 2 इंटू साइन c मायनस d अपॉन 2. तसेच साइन c प्लस साइन d इज इक्वल टू 2 साइन c प्लस d अपॉन 2 इंटू कॉस c मायनस d अपॉन 2. तर या दोन फॉर्म्युलाचा आपण इथं वापर करूयात. सो वी गेट कॉस c मायनस कॉस d मायनस 2 साइन c प्लस d दॅट इज x 3x प्लस 4x दॅट इज, किंवा एक स्टेप वाढवूयात आपण 3x प्लस 4x अपॉन 2 इंटू साइन c मायनस d दॅट इज 3x मायनस 4x अपॉन 2 डिवायडेड बाय here 2 sin c plus d that is 3x plus 4x upon 2 into cos c minus d 3x minus 4x upon 2 dx is equal to minus 2 sin here 7x upon 2 into sin या ठिकाणी minus x upon 2 राहील divided by 2 sin 7x upon 2 into cos minus x upon 2 dx. तुम्हाला 10वी मध्ये एक फॉर्म्युला झालेला आहे, साइन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा बट कॉस मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. या फॉर्म्युला आपण इथं लिहूयात. तर हे साइन, हे जे मायनस साइन आहे ते बाहेर येईल आणि हे मायनस मायनस प्लस होईल. परंतु कॉसमध्ये जर निगेटिव्ह असेल तर कॉस मायनस थिटा म्हणजेच कॉस थिटा असतं. त्यामुळे हे आपण मायनस चिन्ह काढून टाकायचं आहे आणि हे मायनस मायनस इथं प्लस होणार आहे. सो वी गेट, त्याचबरोबर हे 2 पण कॅन्सल करायचं आहे. सो साइन 7x अपॉन 2 इंटू साइन x अपॉन 2 डिवायडेड बाय साइन 7x अपॉन 2 इंटू कॉस x अपॉन 2. where this sin 7x upon 2 gets cancelled. Here sin upon cos is tan. So I is equal to integration of tan x by 2. We know that integration of tan x is log of sec x. So we get log of sec x by 2 आणि नंतर आपल्याला याचा हा जो कोइफिशियंट आहे x चा म्हणजेच 1/2 तर तो आपल्याला खाली घ्यायचा आहे 1/2 प्लस c. सो 2 log sec x upon 2 plus c. Second problem, cos x upon sin x minus a. Solution, let I is equal to integration of cos x upon sin x minus a dx. कि हा जो अँगल आहे ना
तो अँगल आपल्याला वर ॲडजस्टमेंट त्याची करायची आहे. सो कॉस इथं आपल्याला x मायनस ए पाहिजे. सो वी राईट x मायनस ए. आता याला बॅलन्स करायचं आहे, तर मायनस ए घेतले म्हणजे आपल्याला इथं पुढे प्लस ए घ्यावा लागेल, डिवायडेड बाय साइन x मायनस ए डी एक्स इज इक्वल टू. तर इथे बघा कॉस ए प्लस बी हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. कॉस ए प्लस बी. वी नो दॅट कॉस ए प्लस बी is equal to cos A cos B minus sin A sin B. Using this we write cos A, that is cos x minus A, cos B, B is here A, minus sin A sin B, that is sin x minus A into sin A divided by sin x minus a dx is equal to. तर हा छेद दोघांनाही सेपरेट घ्यायचा आहे. तर सेपरेट घेत असताना हे बघा cos x मायनस ए अपॉन sin x मायनस ए इज cot x मायनस ए, आणि हे जे आहे ते कॉन्स्टंट आहे त्यामुळे हे आपण बाहेर घेऊयात. सो वी राईट हिअर cos a इंटू cot x मायनस ए dx मायनस, तर हे याला सेपरेट घ्यायचं आहे, तर x मायनस साइन एक्स मायनस हे कॅन्सल होईल, फक्त हे राहील, परंतु हे कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याला बाहेर घ्या, तर इथं राहील फक्त dx. तर या ठिकाणी तुम्ही एक लिहू शकता. नाउ टेक द इंटिग्रेशन cos a. वी नो इंटिग्रेशन ऑफ cot x इज log ऑफ sin x. So log of sin x minus a, and here minus sin a into integration of 1 is x plus c. Number 3, sin x minus a upon cos x plus b. Solution: let I is equal to integration of sin x minus a upon cos x plus b dx is equal to. तर हा जो अँगल आहे x प्लस बी हा आपल्याला वर ॲडजस्ट करायचा आहे. तर इथं आपण याला असं लिहू साइन x प्लस बी. तर याला ॲडजस्टमेंट कशी करायची ते आपण पाहूयात. तर इथं आपल्याला मायनस ए पाहिजे म्हणून मी इथं मायनस साइन देतो आणि इथं ए लिहूयात आणि पुढं प्लस बी लिहू, डिवायडेड बाय कॉस एक्स प्लस बी. तर हे बॅलन्स्ड आहे का नाही ते पहा. तर हे मायनस ए म्हणजे एक्स मायनस ए इथं आहे, तर हे प्लस बी आणि हे मायनस बी कॅन्सल होईल. तर साइन ए मायनस बी हा फॉर्म्युला यूज करा. साइन ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी minus cos a sin b. So sin a cos b, that is sin x plus b cos a plus b, minus cos a sin b, that is cos x plus b into sin a plus b, divided by cos x plus b dx is equal to. तर याला आपल्याला सेपरेट घ्यायचं आहे. तर इथं सेपरेट घेत असताना साइन एक्स प्लस बी अपॉन कॉस एक्स प्लस बी म्हणजे टॅन एक्स प्लस बी मिळेल, आणि हे जे आहे ते कॉन्स्टंट आहे त्यामुळे ते बाहेर घ्या. सो वी गेट कॉस ए प्लस बी इंटू इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स प्लस बी डी एक्स मायनस इथं हे कॅन्सल होईल आणि कॉन्स्टंट बाहेर घ्या, साइन ए प्लस बी इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स is equal to cos a plus b. We know integration of tan x is log of sec x. So log of sec x plus b
minus, here integration of 1 is x into this sin a plus b as it is plus c. Number 4, 1 upon sin x cos x plus 2 cos square x. Solution, let I is equal to 1 upon sin x cos x plus 2 cos square x dx is equal to, तर छेदस्थानी cos square x आहे, म्हणून आपण इथं अंश आणि छेदाला cos square x ने डिवाइड करू. cos square x नंच का डिवाइड करायचं आहे, तर शक्यतो लक्षात ठेवा वर जर 1 असेल आणि खाली कुठेही एक पद असेल किंवा दोन पद असतील आणि त्यांच्यामध्ये जर cos square x आला असेल तर तुम्ही cos square x ने डिवाइड करायचं आहे, जेणेकरून छेदाचा डेरिव्हेटिव्ह वर ॲडजस्ट होईल. सो 1 अपॉन cos square x डिवायडेड बाय, याला cos square x ने जर डिवाइड केलं तर एक एक cos x कटून जाईल, sin x अपॉन cos x राहील, तर याला cos square x ने डिवाइड करा, फक्त 2 राहील. So 1 upon cos square x is sec square x and here tan x plus 2. बघा याचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे, कारण tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, sec square x. So we put, आता तुम्ही सबस्टिट्यूशन करून सोडवू शकता किंवा डायरेक्ट असं पण लिहू शकता की d by dx ऑफ tan x plus 2, म्हणजे ते करोलरी तुम्हाला झालेली आहे. कोणती, इंटिग्रेशन ऑफ f dash of x upon f of x is equal to log of f of x. म्हणजे छेदाचा डेरिव्हेटिव्ह जर वर असेल तर तुम्ही हे असं लिहू शकता. मग तुम्हाला जर समजा सबस्टिट्यूशन नको असेल, आता या प्रॉब्लेममध्ये आपण सबस्टिट्यूशन न करता डायरेक्ट लिहूयात. डायरेक्ट कसं लिहायचं बघा, इज इक्वल टू, ते सेक स्क्वेअर एक्स लिहायच्या ऐवजी आपण असं लिहू, d by dx of tan x plus 2 divided by tan x plus 2 dx. म्हणजे या टाईपमध्ये खाली f of x असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह वर असेल, तर इथं tan x plus 2 आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे sec square x. त्यामुळे याचं इंटिग्रेशन काय असणार आहे, log of f of x, that is log of tan x plus 2 plus c. Number 5, sin x plus 2 cos x upon 3 sin x plus 4 cos x. तर हे या टाईपमध्ये बसतं आहे, कारण या ठिकाणी a म्हणजे इथं 1 आहे, b ची किंमत 2, c ची 3 आणि d ची 4 आहे. सोल्युशन, लेट I is equal to integration of sin x plus 2 cos x upon 3 sin x plus 4 cos x dx. तर अशा टाईपचा जर प्रॉब्लेम असेल तर आपण काय करायचं आहे, कन्वर्ट न्यूमरेटर इंटू धिस, दॅट इज a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. sin x प्लस 2 cos x इज इक्वल टू, तर हा जो न्यूमरेटर आहे याला आपल्याला असं लिहायचं आहे, म्हणजे a इंटू डिनॉमिनेटर, म्हणजे हा डिनॉमिनेटर इथे लिहायचा आहे, 3 sin x प्लस 4 cos x प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. तर ती इथं मी लिहितो ते b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल बघा, 3 cos x, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, 4 ला 4 लिहू आणि एक cos x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस sin x, त्यामुळे मायनस चिन्ह इथं देऊ. हे आपण डायरेक्ट ह्याची ॲडजस्टमेंट करू शकत नाहीत, कारण a आणि b च्या व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट काढू शकत नाहीत, कारण ते काढणं किचकट आहे, अवघड आहे, म्हणून आपल्याला हे असं लिहावं लागेल. देअरफॉर sin x प्लस 2 cos x इज इक्वल टू, याला मल्टिप्लाय करू. आता इथं स्टेप्स तुम्हाला वाचवायचे आहेत. तर बघा a ने याला गुणलं तर आपल्याला मिळेल 3a sin x
आणि इथं या बीनं जर याला गुणलं तर आपल्याला काय मिळेल, -4b sin x. म्हणजे इथं पण sin x आहे, इथं पण sin x आहे. मग ते sin x आपण बाजूला काढू. ब्रॅकेटमध्ये काय राहील, 3a आणि इथं -4b इंटू sin x. तर इथं a ने याला गुणल्यानंतर याच्यासारखंच आपल्याला असं लिहिता येईल, 4a प्लस 3b इंटू cos x. यांना तुम्ही कम्पेअर करा. इथं बघा कॉन्स्टंट 1 आहे, म्हणजे 1 sin x आहे, तर इथं 3a - 4b sin x आहे. म्हणजे 1 ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 3a - 4b असली पाहिजे. म्हणजे हे कम्पेअर करायचे. तर हे 2 म्हणजेच 4a + 3b असलं पाहिजे. देअरफॉर 3a - 4b = 1 and 4a + 3b = 2. तर तुम्ही 10वी मध्ये लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स सोडवलेले आहेत. तर त्याप्रमाणे तुम्हाला हे सोडवायचे आणि त्याच्यावरून तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्या. तर त्यामध्ये तुम्हाला स्टेप विनाकारण जास्त करायच्या नाही आहेत, टाळायच्या आहेत, कारण मग हे आन्सर खूप मोठं होईल. म्हणून शॉर्टमध्ये बघा हे कसं सोडवायचं आहे. 3a - 4b = 1 आणि 4a + 3b = 2. तर आपण इथं यांचे कोएफिशियंट सारखे करू. या 3 ने याला मल्टिप्लाय करा आणि या 4 ने याला करा. तुम्ही इथं यांचा पण कोएफिशियंट सारखा करू शकता. तर 3 मध्ये गुणा. 9a - 12b = 3 and 16a - 12b + 12b = 8. यांची बेरीज करा. हे 12b कॅन्सल होईल. 25a = 11. सो a = 11/25. ही व्हॅल्यू यापैकी कुठल्या एका इक्वेशनमध्ये ठेवायची आणि b ची व्हॅल्यू काढायची. तर आपण ती यामध्ये ठेवू. सो 4 × 11/25 + 3b = 2. या 2ला छेद आपण 1 घेऊयात आणि याला पलीकडे घ्या. तर 44/25. सो 3b = यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 50 - 44 that is 6/25 and therefore b = हे खाली घ्या. हे खाली घेतल्यानंतर 3चा याला भाग जाईल. सो 2/25. therefore I = इंटिग्रेशन ऑफ. तर हा जो न्यूमरेटर आहे त्याच्याऐवजी आपण हे लिहिणार आहोत. फक्त इथं a आणि b च्या व्हॅल्यू आपल्याला ठेवायच्या आहेत. तर त्या आपण इथं काढलेल्या आहेत, त्या आपण इथं ठेवायच्या. म्हणून हा जो न्यूमरेटर आहे त्याच्याऐवजी आपण आता हे लिहिणार आहोत. a is 11/25 इंटू 3 sin x + 4 cos x. त्यानंतर प्लस b ची व्हॅल्यू ठेवा. 2/25 इंटू 3 cos x - 4 sin x डिवायडेड बाय. एक लक्षात घ्या, तुम्ही आता हे जर पूर्ण सोडवलं ना तर तुम्हाला हेच मिळणार आहे. म्हणजे याच्यात आपण काही बदल केलेला नाही आहे, हे बॅलन्स्ड आहे. डिवायडेड बाय 3 sin x + 4 cos x dx. तर हा छेद आपल्याला दोघांनाही सेपरेट घ्यायचा आहे. तर 11/25 बाजूला काढा. तर याला सेपरेट घेतल्यानंतर हे कॅन्सल होईल, फक्त 1 राहील. प्लस 2/25. तर याला हा छेद सेपरेट घ्यायचा आहे. सो 3 cos x - 4 sin x डिवायडेड बाय 3 sin x + 4 cos x dx = 11/25 × 1 dx + 2/25. तर इथे बघा हा जो छेद आहे 3 sin x + 4 cos x, तर याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे. कारण 3 sin x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल, 3 cos x.
4ला 4 आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल मायनस साइन एक्स. म्हणून आपण इथं असं लिहायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 sin x plus 4 cos x. Now take the integration. 11 upon 25 its integration is x plus 2 upon 25. तर ती करोलरी आपण पाहिलेली आहे इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स dx is log of f of x. So log of 3 sin x plus 4 cos x plus c. Number 6, 1 upon 2 plus 3 tan x. Solution. Let I is equal to integration of 1 upon 2 plus 3 tan x dx. हा प्रॉब्लेम पाहायला गेल्यानंतर या टाईपमधला नाही असं आपल्याला सुरुवातीला वाटतं, परंतु आपण याला जर टॅन एक्सला साइन एक्स अपॉन कॉस एक्स असं कन्वर्ट केलं तर याला आपल्याला या फॉर्ममध्ये आणता येईल. ते कसं आणायचं बघा. 1 अपॉन 2 प्लस 3 साइन एक्स अपॉन कॉस एक्स dx. इथं आपण प्रत्येकाला कॉस एक्सनं मल्टिप्लाय करू. सो वी गेट कॉस एक्स डिवायडेड बाय, याला पण कॉस एक्सनं मल्टिप्लाय करा 2 कॉस एक्स आणि याला कॉस एक्सनं मल्टिप्लाय करा, ते कॅन्सल होईल 3 साइन एक्स. बघा हे या टाईपमध्ये आता आलेलं आहे. तुम्ही म्हणाले यामध्ये ए साइन एक्स कुठं आहे, परंतु एची किंमत जर तुम्ही 0 घेतली तर 0 साइन एक्स आहे ना. सो we convert this numerator into a into denominator, that is 2 cos x plus 3 sin x plus b into derivative of denominator, that is 2 cos x plus 3 sin x. So cos x is equal to, त्याला आपण जसेल तसं लिहू, हे 2 cos x प्लस 3 sin x प्लस b इंटू याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल मायनस 2 sin x प्लस 3 sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. इथं तुम्ही तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथं असं लिहितो याला 0 sin x प्लस कॉस एक्स. तर या कॉस एक्सला आपण तर सुरुवातीला 1 लिहूयात. तर मगाच्या प्रमाणेच इथं कॉस एक्स आहे, इथं कॉस एक्स आहे, मग एनं याला मल्टिप्लाय करा 2a, तर यानं याला मल्टिप्लाय करा प्लस 3b इंटू कॉस एक्स. नंतर एनं याला मल्टिप्लाय करा 3a आणि पुढे बीनं याला मल्टिप्लाय करा मायनस 2b इंटू साइन एक्स. आता हे कोएफिशियंट आपण कम्पेअर करू. हे बघा इथं कॉस एक्सच्या अगोदर 2a प्लस 3b आहे, तर या ठिकाणी कॉस एक्सच्या अगोदर 1 आहे. सो 2a प्लस 3b इज इक्वल टू 1. अँड 3a मायनस 2b इज इक्वल टू 0. तर हे दोन इक्वेशन आपण सोडवून घेऊ. 2a plus 3b is equal to 1 and 3a minus 2b is equal to 0. तर आपण इथे याला 2 न आणि याला 3 न मल्टिप्लाय करू. सो वी गेट 4a प्लस 6b इज इक्वल टू 2 आणि या 3 ने याला मल्टिप्लाय करा 9a मायनस 6b इज इक्वल टू 0. यांची बेरीज करा, 6b कॅन्सल होईल, 13a इज इक्वल टू 2. सो a इज इक्वल टू 2 अपॉन 13. तर ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये ठेवू. मायनस 2b इज इक्वल टू 0. देअरफॉर मायनस 2b इज इक्वल टू मायनस 6 अपॉन 13. सो b इज इक्वल टू, हे मायनस मायनस कॅन्सल होईल, 2 इकडे घ्या. सो 3 अपॉन 13.
ए आणि बीच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, त्या किमती आपण इथं ठेवूयात. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ या कॉस एक्सच्या ऐवजी आपल्याला हे लिहायचं आहे. तर एची व्हॅल्यू ठेवा 2/13 डिवायडेड बाय 2 cos x प्लस 3 sin x. त्यानंतर बीची व्हॅल्यू ठेवा 3/13 इंटू -2 sin x प्लस 3 cos x डिवायडेड बाय, तर हे जशाला तसं लिहायचं आहे 2 cos x प्लस 3 sin x. तर हा छेद दोघांना सेपरेट घ्या. सो 2/13 कॉन्स्टंट बाजूला काढा, याला सेपरेट घेतल्यानंतर दोन्ही कॅन्सल होतील. 1 × dx प्लस हे कॉन्स्टंट बाजूला काढा. तर हा जो ब्रॅकेट आहे ना, तर तो याचा डेरिव्हेटिव्ह आहे छेदाचा, कारण याचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे की नाही तुम्ही चेक करू शकता. सो in place of this bracket we write dy dx of 2 cos x plus 3 sin x upon 2 cos x plus 3 sin x dx. 2/13 x याचं इंटिग्रेशन घेतलं प्लस 3/13. तर छेदाचं डेरिव्हेटिव्ह वर असल्यानंतर आपण याला असं लिहितो log of 2 cos x plus 3 sin x plus c. Number 7, 4 e raised to x minus 25 upon 2 e raised to x minus 5. Solution. Let I is equal to integration of 4 e raised to x minus 25 upon 2 e raised to x minus 5 dx. तर हा प्रॉब्लेम या टाईपमध्ये आहे. या ठिकाणी a म्हणजे 4, बी म्हणजे -25, सी म्हणजे 2 आणि डी म्हणजे -5 आहे. तर इथे सुद्धा आपल्याला न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर असं कन्वर्ट करायचं आहे. सो लेट दिस न्यूमरेटर 4 e raised to x minus 25 is equal to a into denominator, that is 2 into e raised to x minus 5 प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल बघा, 2 इंटू e raised to x चा डेरिव्हेटिव्ह 2 e raised to x असतो आणि 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. Therefore 4 e raised to x minus 25 is equal to, तर आपण याला गुणू 2a e raised to x minus 5a प्लस 2b e raised to x. तर यामधून आपण e raised to x कॉमन काढूयात. ब्रॅकेटमध्ये राहील 2a प्लस 2b इंटू e raised to x मायनस 5a. तर हे तुम्ही कम्पेअर करा. कम्पेअरिंग वी गेट 2a प्लस 2b इज इक्वल टू 4 आणि ते कॉन्स्टंट कम्पेअर करा. 5a इज इक्वल टू 25. Therefore a is equal to 5. तर ही व्हॅल्यू आपण यामध्ये ठेवूयात. सो 2 इंटू 5 प्लस 2b इज इक्वल टू 4. हे 10 उजवीकडे घ्या, -10 होईल. सो b इज इक्वल टू -6/2 दॅट इज -3. a आणि b च्या व्हॅल्यू मिळाल्या, ते आपण इथं ठेवायच्या आहेत. देअरफॉर i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, हा जो न्यूमरेटर आहे त्याच्याऐवजी आपल्याला हे लिहायचं आहे. तर इथं a ची व्हॅल्यू ठेवा 5 प्लस b ची व्हॅल्यू ठेवा -3 डिवायडेड बाय 2 इंटू e raised to x minus 5. इथं तुम्ही काय करायचं आहे, वाटल्यास एकदा चेक करून बघा की हे बॅलन्स्ड आहे का नाही. म्हणजे तुम्ही याचा जर गुणाकार केला आणि पुन्हा यांची वजाबाकी केली तर आपल्याला हे मिळायला पाहिजे. तर इथं बघा 5 × 10 10 e raised to x आणि हे -6 e raised to x म्हणजे किती 4 e raised to x आणि या 5 ने याला मल्टिप्लाय करा -25 जे की इथं आहे. सेपरेट घ्या. सो 5 इंटू हे कॅन्सल होईल. सो 1 dx मायनस हे कॉन्स्टंट बाजूला काढा 3 आणि हे असंच ठेवा 2 e raised to x. या दोनचा याला गुणाकार करू नका. का? कारण हा याचा डेरिव्हेटिव्ह आहे.
that is 5 into integration 1 dx minus 3 into, this is the derivative of denominator, that is d by dx of 2 e raised to x minus 5 upon 2 e raised to x minus 5 dx. So 5 integration of 1 is x minus 3 into log of 2 e raised to x minus 5 plus c. Number 8, 20 plus 12 e raised to x upon 3 e raised to x plus 4. तर हे या टाईपमध्ये आहे, याची आपण ॲडजस्टमेंट करू आणि याला आय गृहीत धरू. सो लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 12 e raised to x plus 20 divided by 3 e raised to x plus 4. Let this numerator 12 e raised to x plus 20 is equal to, numerator is equal to a into denominator is 3 e raised to x plus 4 plus b into derivative of denominator, याचा derivative काय असेल बघा, 3 e raised to x only because derivative of 4 is 0. Therefore 12 e raised to x plus 20, तर यानं याला गुणू आणि लगेच e raised to x कॉमन काढू. सो इन ब्रॅकेट 3a plus 3b into e raised to x plus a न या 4 ला गुणा 4a. ओके, now comparing we get 3a plus 3b is equal to 12 and 4a is equal to 20. तर इथं तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळेल 5, तर ही व्हॅल्यू आपण इथं ठेवू. सो 3 into 5 plus 3b is equal to 12. So 3b is equal to 12 minus 15. Therefore 3b is equal to minus 3. So b is equal to minus 1. तर या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, त्या आपण इथं ठेवूयात. सो i is equal to इंटिग्रेशन ऑफ याच्याऐवजी, म्हणजे याच्याऐवजी आपल्याला हे लिहायचं आहे, तर a ची व्हॅल्यू ठेवायची 5 into 3 e raised to x plus 4 plus b is minus 1 into 3 e raised to x divided by 3 e raised to x plus 4 dx. तर हा छेद आपल्याला दोघांनाही सेपरेट घ्यायचा आहे. सेपरेट घेतल्यानंतर हे कॅन्सल होईल. सो 5 into 1 dx मायनस याला सेपरेट घ्या 3 e raised to x upon 3 e raised to x plus 4, that is 5 into integration of 1 dx minus, तर हा जो आहे ना तो याचा डेरिव्हेटिव्ह आहे. सो वी राईट d by dx of 3 e raised to x plus 4 upon 3 e raised to x plus 4 dx. Now take the integration 5x minus याचं इंटिग्रेशन काय असेल, log of 3 e raised to x plus 4 plus c.